नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? सगळ्यांना शुभ सकाळ. तर गुरुवारचा दिवस होता. सकाळचं टायमिंग होतं बघा, 6:30 वाजलेले होते आणि मी आलेलो होतो आता दार तेन लोटायसाठी. तर पहिल्यांदा दार उघडल्यानंतर मी खाली बघून जातो आहे का तर एखाद्या वेळेस लांबडं आलं बिलं किंवा बसलेलं असलं काय पण असू देईल आपलं. कारण एक दोनदा अशी भीती तशी वाटलेली होती की म्हणजे ज्यावेळेला पाऊस होता त्यावेळेला. तर असं भीती वाटते. आता ऊन ऊन आहे त्यामुळं बघा सगळीकडली रानं जे आहेत सगळेजण पेटवतात आणि त्यामुळं असं येऊन बसल अशी भीती वाटते. कारण साईडला आमच्या तुम्ही बघितलेलं केवढं रान आहे त्यामुळं म्हणजे किचकटच सगळं असं मोकळंच आहे. आता काय गवत ते नाही आहे तरी पण आपण जपून गेलेलं कधी पण चांगलं. तर मी दरवाजा उघडला की पहिला माझं लक्ष जे आहे ते पायरीकडं, दारात समोर झाडांकडं टाकीपाशी असं असते. मगच जे काय असेल झाडू घ्यायचं, खराटा घ्यायचा, मग मी सुरू करते. पहिला तर निरकून पहिला सगळी बघतोय की काय एखाद्या वेळेस आहे काय. तर परवा तर सकाळी उठल्यानंतर बिडकीवरतीच माझा पाय पडलेला होता. मोठीच्या मोठी बिडकी टाकीपाशी बसलेली होती आणि मी असंच गेलो पाणी हे करायला त्यामुळं. तर एवढी जोरात घाबरलो की सांगण्याच्या पलीकडं. तर इथं लुटून ते काढून घेतलं. सकाळचं असं वातावरण एवढं छान आणि प्रसन्न होतं. आणि रात्रीचं बघा काम माझं थोडं राहिलेलं होतं शिल्लक. तर म्हटलं आज आता आपण लवकर उठलो तरच ही कामं जी आहेत ती होणार होते. आणि तुम्ही बघितलंच की ब्लाऊज जे आहेत ते शिवायला आलेले आहेत. त्यामुळं ब्लाऊजचं काम करायचं असलं ना तर मला लवकर उठायला लागते. म्हणजे सकाळची जेवढी कामं असतात, कपडे भांडी लुटून, देवपूजा, फरशी पुसणं, हे सगळं आहे ना 11च्या आत झालं तर मग मला दुपारपर्यंत ब्लाऊज ते शिवायला म्हणजे भारी वाटते. म्हणजे वेळ लागत नाही आणि पटापटा होऊन जातात. त्यासाठी लवकर उठून घरातली जेवढी कामं असली ती केलीत आणि मग दुपारच्या वेळी ब्लाऊज शिवलं की परत आपलं 4चं जे रुटीन आहे ते सुरू होते. कपडे काढून आणणे, चहा करणे, परत लोटून परत काढायचं आणि काय तर भाजीपाला असला तर तो निवडून ठेवायचा. हे सगळं आपल्या बायकांची कामच असतात बघा असं. आणि ह्या कामाशिवाय आपल्याला एकदा वाटते की एवढा कंटाळा आला आहे की कुठंतरी 4 दिवस जावावं. आणि तुम्ही जाऊन बघा 4 दिवस तर काय तर चुकल्यासारखं की आपण काय केलेलं नाही. आपल्या हातात आता काय म्हणजे असं बसून राहिलो आहे आपण. आता पाहुण्यांच्या घरला त्यांनी गेलो आणि बसून राहिलो आहे तर आपल्याला असं कंटाळा आल्यासारखं होते. कारण आपल्याला ह्या रोजच्या कामाची सवय झालेली असते. देवपूजा, लोटून झाडून फरशी आपलं जे काय काम असेल आणि तेवढ्यातनं माझं तर एक्स्ट्राचं काम आहे. आणि मला एवढं भारी वाटते कपडे शिवायला, मस्त वाटतं. मला जशी येतात, मी म्हणत नाही की मला डिझाईनची ब्लाऊज येतात, तर असं नाही, जेवढं येते ना तेवढं करायला छान वाटते. आणि आपल्या हातात पण एक 10-20 रुपये राहतात बघा असं काम केलं एक्स्ट्राचं आपण. कारण नवरा जरी पगार आपल्या हातात देत असला तर त्याच्यातनं जे आठवड्याचं आपलं जे आहे आपलं दूध, भाजीपाला, पेट्रोलचा खर्च जेवढा, स्त्रीच्या शाळेचा खर्च, आता माझ्या तर मुलग्याचा खर्च आहे, तुमचा आणि कसा असेल, तर हे असताना आपण नियोजन करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगळा खर्च ठेवायचं म्हटलं तर आपल्याला थोडं अवघड वाटते. तर हे एक्स्ट्रा पैसे असावं. तसं पण मी माझ्या पैशाचं असं काय आणत नाही, पण मला वाटते की माझ्याकडं माझे एक्स्ट्राचे पैसे असावं. तर त्यासाठीच हे ब्लाऊजचं काम मी करत असते. तर इथं हातानं रांगोळी ते काढून घेतली आणि पुदिन्याकडं बघितलं की एवढं भारी आणि छान वाटते. आज वातावरण आहे ना एकदम गुलाबी असं दिसत होतं बाहेर. आणि जसं बघा आता उन्हाळा सुरू होईल तेवढं सकाळचं उठायला छान वाटते. वारं एकदम गार असं मस्त सुटते. कारण दरवाजा त्यांना तर रात्रीचं आपण बंद केलं असतं. फॅनच्या वाऱ्यानं पूर्ण घर जे आहे गरम झालेलं असतं. म्हणजे असं कसं वेगळंच होते उन्हाळ्यामध्ये. जे मला वाटते ते मी तुम्हाला सांगत आहे. तर तसं होतं आणि दरवाजा उघडल्यानंतर एकदम गार हवा आणि मस्त वाटते बघा. उन्हाळ्यामध्ये एवढं भारी वाटते इकडलं वातावरण. आता पावसाळ्याचं तुम्ही बघितल्यानंतर डोक्याला हात लावचीला इथलं वातावरण. आता तर एवढा मोठा नाला समोर करून ठेवला आहे. आता तेचंच मला अवघड वाटायला लागले की पुढं आता पावसात कसं होणार आहे आणि काय. तर पावसाळ्याच्या आधीच मला इथं दाराच्या समोर एक छपरी मारून घ्यायची आहे ह्यांच्याकडनं. कारण समोरनं पाणी आहे ना सगळं आत दरवाजाच्या आत येते पाऊस लागला. तर बघू आता मी नियोजन आता आठवडाभर करतो आणि मग नंतर ह्यांच्याकडनं 15 दिवसांनी ते कामं करून घेतो. कारण वेळ ही ह्यांना मिळतच नाही आहे. काय करणार आता, कामच तसे आहेत. सकाळी गेले की संध्याकाळी येणार आणि रविवारचा जो दिवस मिळतो तर तो आपण एकत्र बसून आनंदात थोडं आईकडं जायचं, कुठं गावात जरा फिरायचं. भले आपण काय नाही घेऊ दे पण मला आवडते असं फिरायला. मी म्हणत नाही की मी दर आठवड्याला असं काहीतरी खरेदी करते. तर गाडीवरनं आपण आपल्या घराच्या बाहेर पडलो म्हटलं की फिरून आल्यासारखंच होते. थोडंसं आठवड्यातनं एकदा बाहेर गेल्यानंतर बघा मूड आपला चेंज होतो आहे.
आणि बाहेरचं जे वातावरण हवा जे आहे आपण घेतल्यानंतर आपल्याला पण घरला आल्यानंतर एक फ्रेशपणा जो आहे तो वाटतो आहे. तर झालं आता इथं आलेलं आहे जेवणाला. तर इथं मनूचं माझ्या पाठीमागनं सुरूच होतं. तर त्याला सकाळी दूध चपाती किंवा पाणी हे लागतेच. तर मला वाटलं पाणी पिईल म्हणून पाणी देऊन आलो त्याला बाहेर. पण कुठलं काय, त्याला भूक लागलेली होती आणि दूध पण नव्हतं. मग म्हटलं आता ह्याला थोडी चपाती घालावं. असं नव्हतं की माझं त्याच्या वरडण्याकडं लक्ष नाही, लक्ष होतं. फक्त मी असं दाखवत होतं त्याला की माझं लक्ष नाही, कारण दूधच नाही. आता त्याला सांगितलं तर कळणार पण नव्हतं त्यासाठी. तर आता म्हटलं काय घालावं ह्याला. मी हाच विचार करत होतो की आता हा शांत नाही बसला तर हे मला ओरडणार. कारण सकाळ बघा मांजर असं ओरडा लागले की आपल्याला असं म्हणजे दंगा झाल्यासारखं वाटते. आणि म्हणून आहे ना एक सारखं त्याला भूक लागली की त्याला काही सुचत नाही. ते एकसारखं मग त्याला किती कोण मयेनं बोलवते किंवा किती त्याला काय करते ते त्याच्याकडं त्याचं लक्ष नसते. शेवटी प्राणी म्हटल्यावर तसंच असणार. तर त्याला चपाती घातली आणि तो खायला गेला. तर म्हटलं चला आपण जेवण करून घ्यावं. तर पहिलं काम येते ते माझं भांडी लावायचं. रात्रीची जी भांडी आहेत ती पहिला लावून घेतली की सगळा पसारा आवरल्यासारखं वाटते आणि किचन कट्टा ते आवरायला भारी वाटते. तर माझं काय झालं माहिती आहे, भांडी लावायला जागा कमी झाल्या. म्हणजे भांडी कशात लावायची, कुठं लावायचे, आणि किचन कट्ट्याच्या खाली नुसतं हे 3 कप्प करून ठेवल्यात ते काय कामाचे नाहीत. तर मला अशा आडवं असतात बघा, तशा प्रकारे मला किचन कट्ट्याचा जो आहे कप्पा पाहिजे होता. पण असं आता जसं आहे तसं आहे. तर इथं बघा भांडी सगळी लावून घेतलेलं आहे आणि जेवण करायचं होतं. आज मी विचार केला की आज ह्यांना डबा द्यायचा, म्हणजे ह्यांचं पण यायचा ताप वाचेल आणि मी पण माझ्या कामात राहील. कसं होतं, हे दुपारी आले की मग आमचं 1:30 वाजल्यापासून जे आम्ही म्हणजे सगळीजणंच 1:30 वाजल्यापासून जे बसतो आहे, मग हे टी व्ही बघत असतात. मग माझं ब्लाऊजचं काम आहे ना ते होत नाही. हे आलेत तर 3-3:30च्या नंतरच मला ब्लाऊज शिवायला बसावं लागतं. तर ते का, तर हे टी व्ही बघत असतात आणि त्यांना त्याच्यामध्ये मशीन चालवलेली आवडत नाही. तर आज म्हटलं ह्यांना डबा द्यायचा आणि आपण जे आपलं ब्लाऊजची जी कामं आहेत ती करायचं. तर आता भाजीसाठी इथं माझा आणि सुहानीचा तर उपवास होता आणि जेवण ह्या तिघांसाठी करायचं होतं. आता श्री आणि सानू असले की भाजी चपाती भात आमटी हे खातात. आता डब्यासाठी काय द्यायचं, तर 3 ढबू मिरच्या राहिलेल्या होत्या. तर आता म्हटलं त्याची भाजी बनवावी आणि फ्रीज उघडल्यानंतर त्याच्यामध्ये मला दूध दिसलं. तर आता म्हटलं जाऊ दे, मनू गेलेला आहे बाहेर, तर परत त्याला बोलवायला नको. तर आणि सकाळचं एक काम असते बघा, जेवण पहिला रात्रीचं मी जेवढं काय रात्री जेवण झाल्यानंतर गरम करून ठेवल्यावर, आता उन्हाळा आहे तर सकाळी पण ते जेवण गरम करायला लागते. तर इथं माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि साईडला भाज्या जे काय आहेत ते गरम करून घ्यायचं सुरू आहे. आणि 2 दिवस झालं मी आता गॅसवरतीच पाणी तापवावं लागलं आहे आम्हा तिघींचं. आणि हे दोघं तर काय गार पाण्यानं करत असतात, त्यामुळं त्यांचं काय टेन्शन नाही. हे आम्हाला पण म्हणतात की तुम्हाला होत असलं सण तर बघा करून. पण माझं तर अंग एवढं जाम होते की सांगण्याच्या पलीकडं. मला गार पाणी म्हटलं की नको वाटते. आधी वाटायचं उष्णता आहे आणि आपण गार पाण्यानं करावं, पण आत्ता जोपर्यंत गरम पाण्यानं आंघोळ करत नाही तोपर्यंत ना असं वाटतच नाही की फ्रेश झाल्यासारखं वाटतच नाही. तर मनूला परत भूक लागलेली होती. परत मी त्याला चपाती दिली आणि चपाती दिलं ना तर तेवढं ते चांगलं 11-11:30पर्यंत आहे ना ते शांत झोपून टाकते. कारण रात्रभर मनू आहे ना पलीकडल्या घरात फिर, कुठं वरती टेरेसवर फिर असं करत असते. तसं तर म्हणजे आम्ही त्याला ठेवून घेतो घरात, पण रात्रीचंच 2-2:30 वाजले की मग ते उठवते आणि मग त्याला बाहेर जायचं असते. मग ते उठून बाहेर गेले की आपली एकदा झोपमोड झाली की मग झोप लागत नाही त्यासाठी. तर इथं सानूची पण आंघोळ झालेली होती, तर आम्हा दोघींसाठी घेतलेला आहे चहा. तर सकाळचं एकदम छान वाटते बघा. आपला ही जो वेळ आहे ना तो एवढा भारी घालवायचा. भले आपण कसं राहतो आहे, काय राहतो आहे, कशात राहतो आहे हे महत्त्वाचं नाही. आपला जो वेळ आहे, हे जे सकाळचं टायमिंग आहे, आपला जो संसार आहे, ह्याच्यामध्ये गुरफटत जेवढं आपण राहील तेवढं आपल्यासाठी चांगलं असते. बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत बसायचं नाही. आनंदात राहायचं, जे आहे ज्याच्यामध्ये तेवढ्यामध्येच खुश राहायला बघायचं. तर माझं तर तसंच आहे. तर मनू परत आलेलं होतं इथं. आता ह्याच्याकडं मी लक्षच दिलं नाही मुद्दामनच, कारण दूध पण थोडंसं होतं आणि हे पण जाणार होते. म्हटलं आता राहू दे दूध, कारण लवकर मिळणार नाही. मनूला मी दूध आणून घालेन आणि तसं पण त्याला चपाती घातलेली होती. तर ह्यांना चहासाठी दूध मी तसंच ठेवलं. आणि आता इथं तांदूळ निवडलेले होते, तरी पण एखाद वेळेस आपले आळी तेन सापडायला नको, त्यासाठी मी एक हात फिरवून घेतला. आणि इथं कुकर लावायचं होतं मला. तर नुसता भात लावू का काय असा एकदा विचार पडते बघा. तर मूग आणि भात मी कुकरमध्ये लावून घेतलं. तोपर्यंत आलेलो होता सानूच्या मैत्रिणीचा फोन. तर फोन तिकडे गेला तोपर्यंत इथं मी कुकर लावून घेतलेलं आहे, पीठ मळून घेतलेलं आहे आणि तिघांपुरतंच मी इथं पीठ मळलं आहे. आणि तेवढं पीठ पण तेवढंच होतं, कारण दळपं करायचे आहेत.
आता इथं श्री उठलेला आहे, त्याची आंघोळ चालल्या. तर सकाळ सकाळचं बघा असं बोलणं पण आमचं बडबड बडबड सुरूच असते. माझं तोंड काय बंद राहत नाही. हे आवरा, ते करा, असं सुरूच असते. तर इथं मोठा एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे. म्हणजे अशी ही भाजी आहे ना, तुम्ही भाकरीसोबत खाल्ली तर एवढी भारी आणि मस्त लागणार आहे. तर मला अशीच आवडते. पण माझा उपवास होता, आता म्हटलं जाऊ दे ह्यांना द्यायची. आणि बिना पाण्याची ही भाजी करून घ्यायची, एकदम मस्त आणि छान लागत्या. ह्याच्यासोबत आता भाकरी नुसती गरम गरम भाकरी आणि हे नुसतं खाल्लं तर तुम्ही ह्याच्यासंग 2 भाकरी खाईल. कारण मला लय आवडते अशी भाजी करायला. तर म्हटलं आता ह्यांच्यासाठी पण ढबू करायचं. तर ढबूचे भरपूर प्रकार असं आम्ही घरात करतो. म्हणजे पोरांना जसं आवडेल तसं. नुसतं मिठातली ढबू केली तर त्याच्यासाठी भाकरी पाहिजे म्हणतात, चपाती पाहिजे म्हणतात. तर इकडं कुकरच्या शिट्ट्या होत होत्या. आणि हे एक कटर आहे ना, एकदम भारी वाटते बघा. मस्त ह्याच्यात 2 ते 3 सेकंदामध्ये कांदा टमॅटो काय पण आपलं असू दे तर ते बारीक होते. आणि हे आता मिरची म्हटलं बारीक करून घ्यावं का लांबडं ठेवावं हे विचार करत होतो. तर लांबड्याच मिरच्या छान लागतात. आणि मी ह्याच्यातलं बी आहे ना काढत नाही, तसंच ठेवतो आहे. कारण छान लागते भाजीमध्ये, असं दाताखाली ते आलं ना खाताना तर मस्त वाटते. त्यामुळं तर इथं सगळ्या ढबू मिरच्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या. चपात्या लाटायच्या होत्या मला. आणि इकडं कुकरच्या शिट्ट्या होत होत्या. आणि श्रीचं काहीतरी बोलणं सुरू होतं शाळेतलं, असं काय तर तो त्याच्या लक्षात येईल तसं ते सांगत राहतो आहे. असं झालं तसं झालं हे ते असं सकाळ सकाळपरी असं बोललं ना मुलांसंग तर भारी वाटते. त्यांचं आपण आपल्या कामात असतो आहे आणि त्यांना जायची गडबड असते. तर त्यामुळं माझं पण त्याला मधनं विचारायचं सुरू असते, तुला जाण्यासाठी म्हणजे त्याला आता पैसे द्यायचे जायसाठी. किंवा एक एकदा तो सानूसंग पण येतो. तर आज त्याची शाळा 12 वाजता सुटणार होती त्यासाठी. आणि सानू जी आहे ती कॉलेजवरनं 10 वाजता येणार होती. आता ह्याला यायचं म्हटलं तर एक्स्ट्राचे पैसे द्यायला लागतात. तर मी त्याचं जे पैसे आहे ते आठवड्याचं काढूनच ठेवतो. ह्या आठवड्यात मला नाही जमलं कारण हप्ता आहे ना तो एकदमच मी भरलेला होता. 9,000चा हप्ता आहे आणि एकदम भरलेल्यामुळे मी कुठलंच ह्या आठवड्यात पेट्रोलचं पैसे पण मला काढायचं जमलं नाहीत. आणि नाही दुधाचं. तर असं होते एक एकदा असं प्रत्येक आठवड्यात वेगवेगळं काहीतरी असते. त्यामुळं तर इथं ढबू मिरची चांगली तेलात भाजून घेतलेली आहे. आणि असे तुम्ही ढबू मिरची करून बघा. मला तर ह्याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकली ना तर बास. मला ह्याच्यात दुसरं काही घालायला आवडत नाही. मला असे साधं सिंपल ढबू मिरची आहे ते आवडत्या. भले मग ते कारलं पण असंच मी अशाच प्रकारे करतो आहे. तर मला अशा आवडतात भाज्या, जास्त मसाल्याच्या नाही आवडत. जेवढं साधं साधं असेल तेवढं भारी वाटते खायला. इथं आता मिरची चांगली मी तेलात भाजून घेतलेली आहे आणि कांदा टमॅटो टाकून मस्त परतून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि शेंगदाण्याचा कूट टाकला की मस्त तेलामध्ये चांगली आपली भेंडी नाही ढबू मिरची फ्राय होते मस्तपैकी. तर बघा मी एवढ्या लवकर गडबडीनं उठून जेवण केलं आणि नवरोबा आमचे जेवणच घेऊन गेले नाही. मी येणार आहे म्हटले, डबा मला नको, जवळ काम आहे. तरी पण म्हटलं उन्हाचं कशाला उगाच डबा. मी उठलोच लवकर तर त्यासाठी केले जेवण. बघा इथे चपात्या झाल्यात, भात आमटी फक्त फोडणी द्यायची होती मुगाची. आणि मी सुक्क हे केलेलं आहे काय बरं ढबू मिरची. तर अशी मला ढबू मिरची आवडते करायला. म्हणजे ज्यात बिना पाण्याचीही अजिबात एक पाण्याचा थेंब नाही. तर भाकरीबरोबर तर एकदम मस्तच लागतं अशी ढबू मिरची. तर मी केलेले. चला आता देवपूजा करून घ्यायची. सकाळ सकाळी बघा लवकर उठलं ना एवढं भारी आणि मस्त वाटते, फ्रेश वाटते. कामं आपली आवरली की. आणि जेव्हा पण मी वेळानं उठते त्यावेळी माझ्या कामाचं हमखास 12 वाजते. तर लवकर उठलं की काम ते पण लवकर आवरते. तर चला आता हे सगळं पहिला ठेवून घेतो. तर आज लवकर उठण्याच्या मागचं कारण म्हणजे दळपं करायचे. परत ब्लाऊज काल कटिंग करून ठेवल्यात तर ती शिवायचे. त्यासाठी मी आज लवकर उठलेलो आहे. आणि अस्तरचं एक ब्लाऊज आहे, कॉटनची 3 आहेत. तर 3 आहेत ती तिकडले आहेत आणि हिथली 3 अस्तरचे आहेत. तर 2 उद्या शिवणार आहे. आणि आज 4 ब्लाऊज आहेत शिवायची. तर केवढी होत्यात. आणि दळप तर तुम्ही बघितले एवढी घाण आहे त्याच्यामध्ये सांगण्याच्या पलीकडं. तर पोरांना घेणार आहे संघ आणि थोडंसं निवडून घेणार. 5 किलो तर निवडायला पाहिजे कारण 2 किलो बघा मला किती 4 ते 5 दिवसच गेले. आणि असं नाही की भरमसाठ मी चपात्या करतो. जे जेवढं खाणार आहे तेवढ्याच्या हिशोबाच्याच मी चपात्या करते. तर आज पीठ संपलेलंच होतं तर तेवढंच मी घेतले. तर डबं घासायला ठेवला पिठाचा.
चला जेवण ते सगळं झाकून ठेवतो. आज मी गॅसवरतीच पाणी ठेवले सगळ्यांचं तापायला, म्हणजे हिने श्री गार पाण्याने करतायत, आम्हाला तिघींचं तेवढं त्याच्यावरती ठेवलेलं आहे. चला आता देवपूजा करून घेतो आणि मग तुम्हाला बोलतो. तर अजून बाहेरचा पसारा ते नाही, सकाळी रांगोळी बाकीचं जे काय आहे ते झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आता हातरून लोटून झाडून हे सगळं आहेच. चला आवरून घेतो आणि मग बोलतो तुम्हाला. तर आता वाजल्यात 4:30 आणि कंप्लीट झालं माझं ब्लाऊज शिवून. दुपारी हे आलेत की मशीनवर कुठलं मग ते जेवणार, मग टी व्ही बघणार, मग ते गेल्याशिवाय काय मशीनवर बसता येत नाही. टी मशीन चालू करू नको म्हणते. आता ब्लाऊज आले शिवायला, नेमकी मोटर बंद पडली, काय झालं काय माहिती. आता पायावरतीच हे शिवलं. तर हे प्रिन्स कट ब्लाऊज शिवले आज. बरं हुक्क बटन काय बरं काच बटन ते सगळं करून झालं. हे लई दिवस राहिलं नव्हतं ब्लाऊज शिवायचं, त्याच्या पाठीनंतर मी दुसरी ब्लाऊज दिली. तर हे असं शिवलेलं आहे गिरायकांचं. तर फिनिशिंग बघा माझी छान वाटते त्या ब्लाऊजची. आणि लहान बाई असले की छान वाटतात ना ब्लाऊज. आधी असं शिवायचं पण आता नाही बरं वाटत. आता बाह्या फुल झाल्यात. बघा प्रिन्स कट ब्लाऊज शिवलं. तर हे त्यांचं मापाचं ब्लाऊज आणि हे ठेवून त्यांना आता देणार आहे. आता मला गहू निवडायचा आहे. ब्लाऊज झाले शिवून. आज 2 शिवायचे होते पण नाही जमलं, कारण हे जेवायला आले त्यावेळेला मी व्हिडिओचं जे काम होतं ते व्हिडिओ एडिट करून अपलोड थंबनेल ते सगळं त्याचं भरपूर असते, तर ते केलं. आणि मग ते गेल्यानंतर मी हे अर्ध शिवलेलं ब्लाऊज पूर्ण केलं. म्हणजे सकाळी अर्ध शिवलेलं मी, लवकर काम झालं त्यामुळे. बाई तर पोरं चहा प्यायला लागले. आता ही 2 ब्लाऊज आहेत. हे जे मी परवा शिवलेलं हे छान चहा आला, लय गुड झालाय. चहा प्यायचा होता. तर हे शिवलेलं हे बरोबर बसले ब्लाऊज त्यांना. तर परत तेच दिले मापाला आणि थोडंसं आणि जरासं किंचित फिटिंग करायचं आहे त्यासाठी. तर आता हे एक द्यायचं आहे माझ्या मते उद्या आहे ना शुक्रवार, उद्याच आहे शुक्रवार. तर हे उद्या संध्याकाळी द्यायचं आहे. आणि आज तोपर्यंत 3 ब्लाऊज आले. असं कपडे भरपूर आलेत ना शिवायला, मला छान वाटते. तर अस्तरचे झाले. आता हे उद्या दुपारी द्यायचं आहे. श्रीला अस्तर नाही पाठवलं, पण अस्तर नाही मिळालं, म्हणजे दुकानच बंद आहे त्यामुळे. आता बघू 6 वाजता त्याला वाटवणार आहे असं. तर ही काय रविवारपर्यंत अस्तर आणलं तर चालते. त्यासाठी पहिला हे आणून ही 2 ब्लाऊज तर उद्या मला द्यायचे. आता घेऊन निवडून घ्यायचं आहे. वाजले 4:30 आणि चला. तर पोरं माझी माझ्याकडे बघतात कशी. ह्या ब्लाऊजचं या कापडाचं नाही, हेच एक प्रॉब्लेम आहे बघा, धागं निघतं त्याचं भरपूर. छान वाटते ब्लाऊज, मला छान बसले. पीस किती छान दिसते, याच्यावर सूट झाले. चला आता गहू निवडून घेतो. दळप करायचे आहेत. तांदूळ पण जरा निवडून आणायचा. इडली आंबोळी करायची आहे. लई दिवस झालं. उद्या शुक्रवार आहे, उद्या नाही करणार, मला नाही खायला मिळत. उद्या माझं पण हिची पण संकष्टी आहे. उद्या संकष्टी आहे, शुक्रवार आहे. माझं शुक्रवार किती वाढत चालल्यात बघा. कारण 9च झाल्यात, 10, 11 अजून 2 शुक्रवार जे आहेत ते राहिलेले आहेत. आता कधी कंप्लीट होत्या तेव्हा. आता उद्याचं पण पूजा त्यांनी मांडता येते पण त्याच्यात धरता येत नाही कारण संकष्टी आहे. त्यामुळं जेव्हा आता म्हणजे अजून 2 शिल्लक राहिलेत आणि काय ना काय तर अडचणी घेते आणि होत राहणार आहे. तर जेव्हा होईल पूर्ण त्यावेळी मी तुम्हाला सांगेनच. तर चला आता भेटूया परतच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत